नमस्कार मित्रांनो, आज आपण 2030 मध्ये पोलीस भरतीला भूगोल विषयाचे आलेले सर्व प्रश्नांच्या अनालिसिसचा तिसरा भाग पाहणार आहोत. याआधी 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण केलेलं आहे, जेणेकरून तुमचा तो टॉपिक पूर्ण कव्हर होईल आणि पुढे त्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तेही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी आधीचे जे 2 व्हिडिओ बघितलेले नाहीत, त्यांनी ते 2 व्हिडिओ नक्की बघा आणि प्रश्नांना सुरू करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर मग सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर भारतातील सर्वात मोठा दिवस आहे 21 जून. आता पुढच्या वेळेस असं पण विचारलं जाऊ शकतं, की भारतातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? तर भारतातील सर्वात लहान दिवस आहे 22 डिसेंबर. 22 डिसेंबर सर्वात लहान दिवस, 21 जून हा मोठा दिवस. आता वर्षातून असे 2 दिवस असतात, की त्यावेळेस रात्रमान व दिवसमान हे सारखेच असतात. 21 जूनला दिवस मोठा असतो म्हणजे रात्र लहान असते. 22 डिसेंबरला रात्र ही मोठी आणि दिवस हा लहान असतो. पण 22 मार्च व 23 सप्टेंबरला वर्षातून असे हे असे 2 दिवस असतात, की त्या दिवशी रात्रमान व दिवसमान हे सारखेच असतात. म्हणजे आपला मित्रांनो प्रश्न हा एकच होता, की सर्वात मोठा दिवस कोणता आहे? पण आपण त्या सर्वात लहान दिवस पण बघितला आणि रात्रमान व दिवसमान कधी सारखे असतात ते पण बघितले. जे क्वेश्चनमध्ये जो टॉपिक विचारला आहे, त्या टॉपिकविषयी आपण संपूर्ण माहिती बघतोय, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच. आता आपण प्रश्नामध्ये जी माहिती बघितली आहे, ती सगळी ह्या स्लाईडमध्ये दिलेली आहे, की भारतातील सर्वात मोठा दिवस जो आहे 21 जून, सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर आणि रात्रमान व दिवसमान यांचा समान कालावधी असतो ते म्हणजे 22 मार्च व 23 सप्टेंबरला. आणि मुख्यतः म्हणजे भारत हा उत्तर गोलार्धामध्ये येतो आणि हे सगळे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे 21 जून, सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर आहे. हेच समजा दक्षिण गोलार्धाच्या बाबतीत बघितलं तर दक्षिण गोलार्धामध्ये जसं उत्तर गोलार्धात 21 जून हा मोठा दिवस आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये 21 जून हा लहान दिवस असतो. याच्या उलटं असतं. आणि 22 डिसेंबर हा उत्तर गोलार्धामध्ये लहान दिवस आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबर हा मोठा दिवस असतो. म्हणजे जे उत्तर गोलार्धात असतं, त्याच्या उलट हे दक्षिण गोलार्धामध्ये आणि भारत हा उत्तर गोलार्धामध्ये येतो. त्यामुळे भारतातील सर्वात मोठा दिवस आपण बघितला 21 जून, लहान दिवस 22 डिसेंबर आणि रात्र व दिवस समान कालावधी बघितला 22 मार्च आणि 23 सप्टेंबर. पुढचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? तर समृद्धी महामार्गाचा मार्ग आहे नागपूर ते मुंबई. आता पुढच्या वेळेस असं पण विचारलं जाऊ शकतं, की समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती? तर समृद्धी महामार्गाची एकूण लांबी आहे 701 किलोमीटर. 701 किलोमीटर ही समृद्धी महामार्गाची लांबी आहे. आणि समृद्धी महामार्गाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि समृद्धी महामार्ग हा एकूण 10 जिल्ह्यांमधून जातो. 10 जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग जातो. मुख्यतः 10 जिल्ह्यातून जातो. तसं पाहिलं तर इतर जिल्ह्यातून पण जातो तो. पण मुख्यतः विचारलं तर ते आहे 10 जिल्ह्यांमधून तो जात असतो. म्हणजे आपण हे बघितलं की त्याचा मार्ग काय आहे, तर नागपूर ते मुंबई. त्याच्यानंतर त्याची लांबी किती तर 701 किलोमीटर आणि एकूण तो 10 जिल्ह्यांमधून जातो आणि समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांचा यात समावेश होत नाही? त्यांनी विचारलेलं आहे की महाराष्ट्र राज्याला कोणत्या राज्याची सीमा लागून नाहीये? तर महाराष्ट्राला मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे, तेलंगणाची सीमा लागून आहे, गुजरातची पण लागून आहे. पण आंध्र प्रदेश राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. तर आपण आता ह्या इमेजमध्ये बघूया, की महाराष्ट्राला एकूण कोणत्या 6 राज्यांची सीमा लागलेली आहे. तर पहिलं राज्य आहे गुजरात इथं. त्याच्यानंतर दुसरं राज्य आहे मध्य प्रदेश जे उत्तरेला लागलं. तिसरं आहे पूर्वेकडून छत्तीसगड. चौथं आहे तेलंगणा. 5वं आहे कर्नाटक दक्षिणेला आणि 6वं आहे गोवा. तर एकूण 6 राज्यांची सीमा लागलेली आहे. ते आहे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. आता 2014च्या आधी बघितलं तर आंध्र प्रदेशची पण सीमा महाराष्ट्राला लागलेली होती. कारण की 2014च्या आधी इथं मॅपमध्ये बघा, की हा जो आहे आंध्र प्रदेश याची सीमा महाराष्ट्राला लागून होती. पण 2014च्या आधी लागून होती ती. 2014मध्ये तेलंगणा निर्माण करण्यात आला आणि आंध्र प्रदेशचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो तेलंगणा बनला. त्यामुळे तेलंगणाची बॉर्डर ही महाराष्ट्राला लागून आहे सध्याला. आंध्र प्रदेशची बॉर्डर महाराष्ट्राला लागलेली नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, की आंध्र प्रदेशची सीमा ही महाराष्ट्राला लागून नाही. तसं पाहिलं तर हे लक्षात ठेवलेत का अवघड नाही. दररोज आपण 5-10 मिनिटं जरी मॅप बघितला, की भारताच्या शेजारचे देश कोणते आहेत, नंतर मग महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य कोणते आहेत, त्याच्यानंतर भारताच्या कोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लागलेला आहे, एकूण 9 राज्यांना लागलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांना समुद्रकिनारा लागलेला आहे. ते 7 राज्यांना पण सॉरी त्या 7 जिल्ह्यांना पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त दररोज मॅप बघायचा. त्यात काही इतकं अवघड पण नाही ते. मॅप बघितलं तर ते लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. मागच्या प्रश्नाची माहिती इथे दिलेली आहे, की महाराष्ट्र राज्याची सीमेबद्दल. एकूण 6 राज्यांना सीमा लागून आहे. ते राज्य आपण बघितले, की गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. आणि सर्वात जास्त सीमा जी महाराष्ट्राची ती मध्य प्रदेशला आणि महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा आहे, ही गोवा राज्याला लागून आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे कळसुबाई.
याची उंची किती आहे? तर त्याची उंची आहे 1646 मीटर. 1646 मीटर ही कळसुबाईची उंची आहे. आणि कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. नगर जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर आहे. आणि हा प्रश्न विचारून झाला आहे, की कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येतं? तर कळसुबाई शिखर हे नगर जिल्ह्यामध्ये येतं. नगर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात? तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कळसुबाई शिखर येतं. म्हणजे त्याची उंची आपण बघितली 1646 मीटर. नगर जिल्ह्यात येतं. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये ते येत असतं. पुढचा प्रश्न आहे, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर कथकली हा केरळ या राज्याचा नृत्य प्रकार प्रसिद्ध. आता याच्यात भरपूर वेळेस प्रश्न विचारले, की कथकलीचा असेल किंवा मग कुचिपुडी असेल, नंतर मग कथ्थक असेल. हे कन्फ्यूज करणार आहेत आणि याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तर कथकली हा केरळचा आहे आणि कथक कोणत्या राज्याचा आहे? तर कथक जे आहे उत्तर प्रदेशचा, यूपीचा आहे. आणि महाराष्ट्राची कोणती लावणी, गुजरातचं गरबा. हे सगळ्यांना माहीत असतं, की गुजरातचा गरबा आहे, महाराष्ट्राची लावणी. पण कथ्थक झालं, कथकली झालं, कुचिपुडी झालं, त्याच्यानंतर मग भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, बिहू. तर हे महत्त्वाचे आहेत आणि हे भरपूर जणांना माहीत नसतं, की कोणत्या राज्यातील आहे आणि त्यात कन्फ्यूज करणारे शब्द आहेत ते कथकली, कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम. त्यामुळे हेच प्रश्न एक्झामला परत-परत रिपीट होत असतात. आणि कथकलीचं पण भरपूर वेळेस विचारलं आहे, कथकचं पण विचारलं आहे, कुचिपुडीचं पण विचारलेलं आहे. त्यामुळं हे सगळे नृत्य प्रकार आणि राज्य हे पुढच्या स्लाईडमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, याच्यात फक्त महत्त्वाचे नृत्य प्रकार आणि राज्य दिलेले आहेत. पहिला नृत्य प्रकार आहे कथ्थक. कथ्थक हा डान्स फॉर्म यूपीचा आहे. नंतर कथकली असेल किंवा मोहिनीअट्टम असेल. कथकली आणि मोहिनीअट्टम हे केरळचं आहे. भरतनाट्यम हे तामिळनाडूचं आहे. म्हणजे मोहिनीअट्टम म्हटलं तर केरळ आणि भरतनाट्यम म्हटलं तर तामिळनाडू. आणि कुचिपुडी हे आंध्र प्रदेशचं आहे. हा पण प्रश्न 2023 मध्ये विचारलेला आहे, की कुचिपुडी कोणत्या राज्याचा डान्स फॉर्म आहे? तर तो आहे आंध्र प्रदेशचा. आसामचा बिहू पण भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. बिहू जे आहे हा डान्स फॉर्म आसामचा आहे. म्हणजे बिहू आसाम, कुचिपुडी आंध्र प्रदेश, भरतनाट्यम म्हटलं तर तामिळनाडू आणि मोहिनीअट्टम म्हटलं तर केरळ. पुढचा प्रश्न आहे, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आपण आता मागच्या व्हिडिओच्या एक्सप्लेनेशनमध्येच बघितलं, की कुचिपुडी हा नृत्य प्रकार जो आहे, आंध्र प्रदेशशी संबंधित आहे. मित्रांनो, एकाच व्हिडिओमध्ये दोनदा हा प्रश्न आपण बघितला. 2023 मध्येच आलेला आहे हा प्रश्न. असं नाही का 2023च्या आधी आलेला आहे. 2023 मध्ये फक्त वेगळ्या जिल्ह्यांच्या पोलीस भरतीमध्ये आलेला आहे हा प्रश्न. म्हणजे हा मुद्दा घेण्याचा प्रश्न असा, की हा डान्स फॉर्मचा एक टॉपिक कव्हर करतोय, याच्यामध्ये सगळे डान्स फॉर्म घेतोय, म्हणजे जे महत्त्वाचे आहेत आणि जे जास्त वेळेस विचारले जातात. त्यामुळे काय होतं, की हा टॉपिक जर मी कव्हर केला आता, तर त्यामुळे पुढील येणाऱ्या एक्झाममध्ये दुसरे काही प्रश्न विचारतील. जसं आता हा आंध्र प्रदेशचं झालं आणि केरळचं झालं. पुढच्या वेळेस उत्तर प्रदेशचं किंवा आसामचं पण विचारलं जाऊ शकतं, की हेच प्रश्न रिपीट होऊ शकतात. त्यामुळं हा टॉपिक मी इथं पूर्ण कव्हर केला, जेणेकरून तुम्हाला तो पुढच्या एक्झाममध्ये त्याचा नक्की फायदा होईल. आता आपण केरळचं कोणतं बघितलं? केरळचं आहे कथकली आणि मोहिनीअट्टम. त्याच्यानंतर यूपीचं कोणतं बघितलं आपण? यूपीचं आहे कथ्थक. म्हणजे यूपीचं आहे कथ्थक आणि केरळचं आहे कथकली आणि मोहिनीअट्टम. आणि आसामचा कोणता बघितला आपण? बिहू. आसामचा बिहू बघितला डान्स फॉर्म. यूपीचा कथ्थक आणि केरळचा कथकली आणि मोहिनीअट्टम आणि भरतनाट्यम आहे. भरतनाट्यम हे तमिळनाडूचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या साली झाली होती? तर भोपाळ गॅस दुर्घटना ही 1984 साली झाली होती. डिसेंबर 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटना ही झाली होती. आणि आणि कोणती कंपनी होती ती? तर ती कंपनी होती युनियन कार्बाइड नावाची कंपनी. ही आहे ती कंपनी, युनियन कार्बाइड नावाची कंपनी. या युनियन कार्बाइडच्या कंपनीमधून मिथाइल आयसोसायनाइड नावाच्या गॅसची गळती झाली होती. त्यामुळे 1000 लोकांचा त्याच्यात जीव गमावा लागलेला होता. इथं परत तोच प्रश्न आहे, की कोणत्या वायूमुळे 1984 साली भोपाळ येथे दुर्घटना झाली आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता? तर तो वायू होता मिथाइल आयसोसायनाइड नावाचा. MIC म्हणून तुला लक्षात ठेवायचं, मिथाइल आयसोसायनाइड असं त्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे त्या इयरपेक्षा पण महत्त्वाचं आहे, की तो कोणता वायू गळती झालेला होता. तर तो होता मिथाइल आयसोसायनाइड. म्हणजे आपण या टॉपिकमध्ये बघितलं, की भोपाळ गॅस दुर्घटना म्हटलं, की 1984 असू द्यायचं. युनियन कार्बाइड नावाची कंपनी होती आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मिथाइल आयसोसायनाइड नावाचा गॅस होता. त्याची 1984 मध्ये गळती झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राला एकूण किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आपण मागच्या व्हिडिओच्या एक्सप्लेनेशनमध्ये बघितलं होतं, की मागच्या वेळेस दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न बघितला होता, की भारताला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? आणि अजून एक प्रश्न होता, की भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर तो गुजरातला लाभलेला होता. आणि त्या व्हिडिओच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण बघितलं होतं, की महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताच्या बाबतीत नाही का 7517 किलोमीटरचा भारताला समुद्रकिनारा लाभलेला आहे. 7517 आणि एकूण बघितलं तर गुजरातला सर्वाधिक लाभलेला ते म्हणजे 1600 किलोमीटरचा आणि सर्वात कमी म्हटलं तर गोवा या राज्याला लाभलेला आहे. आणि भारतातील एकूण 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. हे पण लक्षात असू द्या.
ते पण पुढच्या वेळेस असं पण विचारतील, की भारतातील एकूण किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? किंवा मग महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? हे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे इथं मी सगळी माहिती दिलेली आहे, की महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. एकूण 7 जिल्ह्यांना लागून आहे. पहिले आपण बघितलं कोणतं पालघर आहे, नंतर मग ठाणे आहे, त्याच्यानंतर मग मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर रायगड येतं, त्याच्यानंतर रत्नागिरी आणि मग सिंधुदुर्ग. असे एकूण 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लागून आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर ते आहे रत्नागिरीला. आणि सर्वात कमी म्हटलं तर ठाण्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे. म्हणजे ज्या कोकणमधील जे 7 जिल्हे आहेत ना, त्यापैकी ठाण्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताचा समुद्रकिनारा आपण बघितलं की 7,517 किलोमीटरचा आहे एकूण आणि त्यापैकी सर्वाधिक लाभलेला आहे ते म्हणजे गुजरातला. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. पहिला कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे भारतात? तर ते आहे राजस्थान. दुसरं आहे मध्य प्रदेश आणि तिसरं आहे महाराष्ट्र. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येनुसार बघितलं तर पहिलं आहे यूपी आणि दुसरं आहे महाराष्ट्र. तर क्षेत्रफळानुसार 3रं आहे आणि लोकसंख्येनुसार महाराष्ट्र हे दुसरं आहे. हेच जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर आहे आणि सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर. आपण हे एक्सप्लेनेशन मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं होतं. त्यात पण प्रश्न विचारला होता. भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं होतं? हा प्रश्न होता आणि त्यात आपण हे सगळं एक्सप्लेनेशन बघितलेलं होतं. म्हणजे एका एक्सप्लेनेशनमध्येच आपले सगळेच क्वेश्चन याच्यातून कव्हर होत आहे, हे तुम्हाला दिसतंय. तर मित्रांनो, हा होता आपल्या पोलीस भरतीत जे काही क्वेश्चन एनालिसिसचा 3रा भाग. याआधी पण आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ज्यांनी पण जे 2 व्हिडिओ बघितलेले नाहीत, ते नक्की बघून घ्या. त्यामध्ये पण असंच एकदम जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन घेतलं. तुमचा तो टॉपिक पूर्ण कव्हर होतो आणि त्यामध्ये पुढे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते पण सांगितलेलं आहे. त्यामुळे मागचे व्हिडिओ पण नक्की बघा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, त्याने चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल, तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.